दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमारीच्या निषेधार्थ शृंगारतळीत युवा सेनेचा मोर्चा। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमारीच्या निषेधार्थ गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। शृंगारतळी बाजारपेठेत झालेल्या या आंदोलनात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो आणि हुकुमशाही चालणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक शाळेतील विद्यार्थी आणि लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विद्यार्थ्यांवरील कारवाई विरोधात आपली भूमिका व्यक्त केली। या आंदोलनातून दिल्लीतील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवावा अशी मागणी करण्यात आली। जी नीटची पेपर फुटी झाले ती भविष्यात होऊ नये यासाठी म्हणून उद्याच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याच्या तरुणांसाठी आज आम्ही हे धोरण सरकारला बदलवण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचं हे उपोषण राबवलंय। आम्ही आमच्या कवितातून आमच्या गाण्यातून डपली वाजून शांत चित्ताने तिथे उपोषण करत होतो, पण सोनम वांगचूक यांना कोणते इंटिमेशन न देता केंद्र सरकारने खात्याने कोणते इंटिमेशन न देता त्यांना तिथे प्रेतासारखं उचललं आणि विद्यार्थी सांगत होते की उचलू नका, त्यांना आम्ही शांत चित्ताने करतो, तुम्ही त्यांना तिथे सोडा। पण असं करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, त्यांना दगड मारले। जसे काय अतिरेकी आहेत ते आपल्या भारताचे नागरिक आहेत, आपल्या भारताची उद्याची युवाची पिढी आहेत, पण त्यांना झोडण्याचं काम केलं। त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आपण सर्वजण इथं उपस्थित झालोय। युवा सेनेच्या वतीनं उपस्थित सर्वच बांधवांच्या वतीनं मी त्या गोष्टीचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो। संदेश कदम, संवाद मराठी लाईव्ह, गुहागर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।